शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आवळ्याचं लोणचं बनवूया। हे बघा, येथे मी अर्धा किलो छान असे रसाळ मस्त आवळे घेतले। ते बघा असे छान चांगल्या क्वालिटीचे, आणि हे 2 तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले, मिठाच्या पाण्यामध्ये, आणि स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतले। आता त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे 50 ग्रॅम आपण बेडेकरचा लोणच्याचा मसाला घेतला आहे। तुम्ही लिंबू लोणच्याचा पण घेऊ शकता, मी कैरीचा घेतलेला आहे। ही थोडीशी हळद, फोडणीसाठी हळद, मोहरी, हे 25 ग्रॅम मीठ आणि हिंग। चला तर मग आपण आता हे आवळे आपण वाफवून घेऊया अगोदर, आणि एक शिटी आपण काढून घेऊ। आपण कुकरमध्ये खाली पाणी टाकलं, आपल्याला या डब्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे। खाली पाणी चांगलं उकळून घ्यायचं कुकरमध्ये, आणि डब्यामध्ये हे आवळे आपण आता वाफवून घेऊ। एक शिटी काढू आपण फक्त, आपल्याला जास्त शिजवायचे नाहीये। याच्यावर आपण आता झाकण ठेवू, म्हणजे आपलं वरच्या झाकणाचं पाणी यात जाणार नाही, म्हणून आपण असं झाकण ठेवायचं। आणि आता आपण कुकर बंद करू आणि एक शिटी काढून घेऊ। हे बघा, आपण एक शिटी काढून आता आपण याच्या अशा गार करून घ्यायचे, आणि अशा बघा असं दाब दिल्यानं की अशा पाकळ्या निघतात। आता हे थंड झाले, गार झाले, हे बघा असं थोडा दाब द्यायचा वरती, म्हणजे पाकळ्या लवकर सुटतात, आणि अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आवळ्याच्या। जास्त शिजवायचे नाही आवळे, असे एवढे शिजवायचे, एकच शिटी आपल्याला काढायची। अशा प्रकारे आपण या पाकळ्या काढून घेतल्या। हे बघा, या वाटीचं प्रमाण घेतलं मी, अर्धी वाटी आपण तेल घेतलं। कोणतंही घेऊ शकता तुम्ही, जे शेंगदाणा चालेल, सनफ्लावर चालेल, जे असेल ते। हे अर्धा वाटी आपण तेल घेतलं, तर आपण तेल तापवून घ्यायचं, आणि त्यात तेल तापल्यानंतर आपण फक्त यात राई टाकून घेऊ, आणि नंतर मग बाकीचं साहित्य आपण तेल कोमट झाल्यानंतर टाकायचं आपल्याला। आता बघा आपलं तेल तापलेलं आहे, आता आपण त्यात राई टाकून बघू। हे बघा, राई तापली, आता आपण गॅस बंद करून टाकू। थोडी किंचित वाफ जाऊ देऊ आपण, म्हणजे आपली राई जास्त जळायला पण नको ना, नाहीतर ती जास्त आता कडवट लागेल, म्हणून थोडी आपण किंचित वाफ जाऊ देऊ। नंतर मग आपण राई आणि हिंग टाकू। हे बघा, आता आपण थोडी किंचित वाफ जाऊ दिली, आता आपण ही राई टाकून घेऊ याच्यामध्ये। हे बघा, आपण अर्धा चमचा हिंग, आता हे मिश्रण चांगलं आपण ढवळून घ्यायचं चांगलं। तर बाकीचं साहित्य आपण तेल कोमट होऊ देऊ आपण, कोमट झाल्यानंतर आपण तिखट, हळद टाकूया, आणि मीठ यातच आपण मिक्स करून घेऊ। हे तेल आपलं आता बघा कोमट झालं, आपण हिंग, मोहरी फोडणी लावून घेतली। आता आपण कोमट झाल्यानंतर आपण आता ही हळद टाकायची त्या, आणि हे तिखट आहे आपलं मसाला, आपलं लोणच्याचा मसाला कैरीचा घेतलेला आहे ते मी 25 ग्रॅम, हा 50 ग्रॅम आहे। 50 ग्रॅम हा मसाला, आणि 25 ग्रॅम मीठ। तर मीठ आहे आता आपण हे मोजून घेतलेलं आहे, बरोबर अगदी आहे 25 ग्रॅम मीठ आहे। हे बघा, हा 1 चमचा, हा 2 चमचे, हे 25 ग्रॅम मीठ, आवळे अर्धा किलो, असं प्रमाण घ्यायचं ना, अर्धी वाटी तेल। आता हे आपण छान मिक्स करून घेऊ, अगदी पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला। आता हे कोमट आहे, आता आपल्याला पूर्ण थंड करूनच नंतर आपल्याला या आवळ्याच्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। पण अगोदर आपण आता हे थोडं कोमट आहे अजून आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला हे तेल। तर आपण हे सगळं मिक्स करून घेऊ आपण हे बघा, आता आपलं पूर्णपणे आपलं गार झालेलं आहे तेल बघा। आपण सर्व याच्यात मसाला सगळं मिक्स करून गार करून घेतला, आणि हे फोडी पण अगदी पूर्णपणे गार पाहिजे, दोघं साहित्य एकदम गार पाहिजे हे।
नाहीतर मग काय बुरशी येण्याची शक्यता असते, म्हणून आपण सर्व गार करून घ्यायचं. आता आपण यात टाकून घेऊ. हे बघा, आता असं छान मिक्स करून घ्यायचं चांगलं. आवळा पचनासाठी चांगला आहे, याच्याने भूक पण छान लागते. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात सी जीवनसत्व आहे. तुम्हाला आता माहितीच असतील, आवळ्याचे ते सांगितले तेवढे गुणधर्म पूर्णच पडतील. खूप आवळ्याचे खूप उपयोग आहेत आपल्या शरीरासाठी. आवळा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण आवळा खूप चांगला आहे. जेवणामध्ये अशा तुम्ही 1-2 फोडी जरी खाल्ल्या तरी आपल्याला अन्नपचन होतं, व्यवस्थित छान भूक लागते. आणि आपलं झटपट होणारं लोणचं आहे. आता हे तुम्ही उद्या लगेच खाऊ शकता. आता आपण असं बाटलीमध्ये भरून ठेवायचं. बाटली निर्जंतुक करून घ्यायची. थोडंसं आपण कढईमध्ये हिंग गरम करून घ्यायचा छोट्या कढईत, आणि असं 1 मिनिट अशी वाफ ठेवायची आणि पटकन झाकण लावून घ्यायचं. असं म्हणजे ती वाफ याच्यामध्ये अशी लावून घ्यायची, आणि थोड्या वेळाने मग आपण हे लोणचं त्यात भरून घ्यायचं गार झाल्यानंतर. आणि हे लोणचं 4 ते 5 दिवस बाहेर आरामात राहतं. नंतर तुम्ही मग फ्रीजमध्ये ठेवू शकता, कारण आपलं इन्स्टंट लोणचं आहे, झटपट होणारं लोणचं, लगेच तुम्ही खाऊ शकता. आता आपण सगळं मिक्स करून सर्व करून घेऊ. हे बघा, अशा प्रकारे आपलं झटपट लोणचं आवळ्याचं तयार झालं, इन्स्टंट लोणचं. अशा प्रकारे करून बघा हे आवळ्याचं लोणचं. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि मी या अगोदर पण मसाला आवळा सुपारी टाकलेली, ती तुम्ही बघा. आणि आवळ्याचं लोणचं पण माझ्या पद्धतीने बनवून बघा. थँक्यू.